हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू दिस व्हिडिओ माय डिअर फ्रेंड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा डिपार्टमेंट PSI 1998 ते 2017 पर्यंत झालेल्या पेपरच्या टॉपिक वाईज प्रश्नांच्या व्हिडिओ सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आपण जी डिपार्टमेंट PSI जे आतापर्यंत पेपर झालेले आहेत, तर या पेपर मधले जे प्रश्न आहेत तर त्यांचं टॉपिक वाईज आपण जे अनालिसिस करत आहोत. तर या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये टेन्स या टॉपिक संदर्भातले जे प्रश्न आहेत किंवा टेन्स या टॉपिक वरती आतापर्यंत डिपार्टमेंट PSI परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत तर ते प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत, त्यांचं अनालिसिस करणार आहोत. तर मागील व्हिडिओमध्ये आपण सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट असेल, क्वेश्चन टॅग असेल, आर्टिकल टॉपिक असेल, मूड टॉपिक असेल, डिग्रीज त्याचे 2 आपण व्हिडिओ तयार केले आहेत आणि आपण सगळेच डिपार्टमेंट PSI परीक्षेमध्ये जेवढेही प्रश्न विचारले होते ते सगळे प्रश्न आपण त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. आणि जसं आपल्या सर्वांना माहितच आहे, मागील व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला सगळ्यांना अनुभव आलेलाच आहे की डिअर फ्रेंड्स, आपण फक्त प्रश्नांचं 1 नंबरचं एका प्रश्नाचं उत्तर 2, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 3, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर 4 हे अशा प्रकारे अनालिसिस न करता आपण या ठिकाणी प्रत्येक जो प्रश्न आहे तर तो प्रश्न नेमका कोणत्या नियमावरती विचारला आहे आणि त्याचा 2 नंबरचा पर्याय क्रमांकच का बरोबर आहे आणि बाकीचे का बरोबर नाहीत, तर आपण हे अशा प्रकारचे अनालिसिस करत आहोत. तर ठीक आहे, मग चला आपण या ठिकाणी मग आपल्या अनालिसिसला सुरुवात करूया. मग तर डिअर फ्रेंड्स, बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे डिपार्टमेंट PSI चे जे पेपर झालेले आहेत तर या पेपर मध्ये सगळे प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर बघा, तर टेन्स टॉपिक वरती आपण या ठिकाणी आज चर्चा करतोय. टेन्स टॉपिक वरती आज अनालिसिस करत आहोत प्रत्येक प्रश्नाचं. तर आता लक्ष द्या, टेन्स टॉपिक म्हटल्याच्या नंतर टेन्स मध्ये जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे साधा आणि सिंपल. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणलं की V1, त्याच्यानंतर सिंपल पास्ट टेन्स V2, सिंपल फ्युचर टेन्स शॅल विल प्लस V1, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स am is are प्लस VING, पास्ट कंटिन्युअस टेन्स was were प्लस VING, फ्युचर कंटिन्युअस टेन्स याचं स्ट्रक्चर असते shall be will be प्लस VING, प्रेझेंट परफेक्ट have has प्लस V3, पास्ट परफेक्ट had प्लस V3, फ्युचर परफेक्ट shall have will have प्लस V3, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स have been has been प्लस VING, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स had been प्लस VING आणि फ्युचर परफेक्ट टेन्स shall have been will have been प्लस VING. आता लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, आपण बॅच करत आहात, आपल्या सर्वांना माहित आहे. फक्त एवढ्या स्ट्रक्चरवरती आता सध्याचे जे प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर आपण फक्त जर पारंपरिक पद्धतीने टेन्स टॉपिक आपण शिकलो किंवा फक्त आपण हे स्ट्रक्चर जर पाठ केले तर त्यावरती जे प्रश्न विचारले जातात टेन्स या टॉपिक वरती त्या प्रश्नांचं आपण उत्तर अचूक देऊ शकत नाहीत. तर यासाठी आपल्याला काय करायचं, त्याचे जे डिटेलमध्ये जे नियम आहेत तर ते नियम आपण या ठिकाणी कव्हर करणं गरजेचं आहे. तर आपण आपली जी बॅच आहे तर त्या बॅच मध्ये आपण सगळे नियम 100% चांगल्या प्रकारे आपण कव्हर केलेले आहेत डिअर फ्रेंड्स. तर आपण आता या ठिकाणी मग त्या प्रश्न जो प्रश्न विचारला आहे तर त्या प्रश्नासंदर्भात किंवा संबंधित जो पण काही नियम असेल तर तो नियम मात्र मी या ठिकाणी डिटेलमध्ये घेणार आहे. बघा, पहिलं वाक्य आहे या ठिकाणी आय दिस फिल्म 4 टाइम्स, आय डॅश डॅश दिस फिल्म 4 टाइम्स. मग याच्यामध्ये हॅव सीन, am seeing, was seeing, have been seeing अशा प्रकारे 4 ऑप्शन्स आहेत. तर या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, साधा आणि सिंपल. पहिलं एक लक्षात ठेवायचं, सी हा जो शब्द आहे तर सी हा शब्द या ठिकाणी काय आहे लक्षात ठेवायचं, स्टेटिव्ह वर्ब म्हणून आपण वापरतो आणि सी या शब्दाला साधारणतः आपण ING त्याच्या मूळ अर्थाने जर वापरला असेल, मूळ अर्थ म्हणजेच काय पाहणे, आणि सी या शब्दाचा दुसरा अर्थ होतो भेटणे. जर सी हा शब्द आपण जर मूळ अर्थाने म्हणजे स्टेटिव्ह वर्ब म्हणून जर वापरला असेल तर त्याला ING प्रत्यय वापरत नाहीत. आपण वर्ब टॉपिक जो घेतला आपल्या बॅच मध्ये त्या वर्ब टॉपिक मध्ये आपण सगळेच जे क्रियापद आहेत तर त्या क्रियापदाचे जेवढे टाइप्स आहेत तर ते सगळे टाइप्स आपण डीप मध्ये डिटेल मध्ये घेतलेले आहेत. तर डिअर फ्रेंड्स बघा, मग सी हे स्टेटिव्ह वर्ब आहे आणि या स्टेटिव्ह वर्बला मूळ अर्थाने जर वापरला असेल तर यांना ING प्रत्यय वापरत नाही असा एक नियम आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचंय, आय डॅश डॅश दिस फिल्म 4 टाइम्स म्हणजे या ठिकाणी वाक्याचा अर्थ काय घ्यायचा आहे, मी हा चित्रपट 4 वेळेस पाहिलेला आहे. मग जर आपण आय एम सीइंग म्हणलं तर हे तर स्टेटिव्ह वर्बचा नियम जर विचार केला तर हे चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे आणि हे पण चुकीचं आहे.
परंतु तरी पण आपण या ठिकाणी जर कन्सिडर केलं तर याचा अर्थ काय होतंय, मी हा चित्रपट 4 वेळेस पाहत आहे असं नाही. तर या ठिकाणी काय होतंय, या ठिकाणी या ऑप्शन पैकी जे आय हॅव सीन दिस फिल्म 4 टाइम्स हे वाक्य हे ऑप्शन बरोबर येते, कारण त्याचं मिनिंग पण काय होतंय, मी हा चित्रपट 4 वेळेस पाहिलेला आहे. या अर्थाने या ठिकाणी पहिलं हॅव प्लस V3 हे बरोबर येतंय. आणि सीइंग संदर्भात तर मी आताच तुम्हाला नियम सांगितला, ह्याला आपण मूळ अर्थाने जर वापरला असेल तर त्याला आयएनजी प्रत्यय वापरत नाहीत. क्लिअर पहिल्याचं. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरा प्रश्न बघा या ठिकाणी मग, की त्याच्यानंतर फिल इन द ब्लँक आहे. त्याच्यानंतर सिन्स 8 o'clock इन द मॉर्निंग. आता आपल्या सर्वांना लक्षात ठेवायचं आहे, हे जे सिन्स आणि फॉर हे जे शब्द आहेत, तर सिन्स आणि फॉर हे दोन्ही शब्द आपण साधारणतः लक्षात ठेवायचं आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण वापरतो. कुठल्या? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या ठिकाणी सिन्स 8 o'clock आहे, याचा अर्थ असा होतो की हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. मग या ठिकाणी परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये जे ऑप्शन दिलेले आहेत, तर मग ऑप्शन पैकी पहिला ऑप्शन आहे बघा आता या ठिकाणी हॅज बीन प्लस स्लीपिंग, इज स्लीपिंग, वॉज स्लीपिंग, हॅड स्लीप्ड. तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर काय असते? हॅव बीन, हॅज बीन प्लस VING. मग या ठिकाणी पहिलं ऑप्शनच काय आहे डिअर फ्रेंड्स? हॅव बीन, हॅज बीन प्लस VING हे बरोबर आहे. VING. ओके. तर या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, हे जे सिन्स शब्द आहे, आपण तर जास्त उगाचच डीप मध्ये चर्चा करण्यात काय अर्थ नाही, कारण कन्फ्युज होत असते. तर या ठिकाणी साधं आणि सिंपल लक्षात काय ठेवायचे, सिन्स आणि फॉर हे दोन्ही शब्द आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये यूज करतो. मग या ठिकाणी याचं उत्तर हे पहिलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, चूज द करेक्ट पास्ट कंटिन्युअस टेन्स. चूज द करेक्ट पास्ट कंटिन्युअस टेन्स. बघा या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस टेन्स आपल्याला विचारलेला आहे. मग पास्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर काय असतंय? तर पास्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर असते डिअर फ्रेंड्स वॉज वेअर प्लस VING. वॉज वर प्लस VING. मग या ठिकाणी वॉज वेअर प्लस VING कुठं आहे? तर इथं आहे वॉज, इथं आहे वेअर. पण आपल्याला सगळ्यांना माहित आहे इथ हा शब्द सिंग्युलर आहे. आपण पहिल्या टॉपिक मध्ये घेतलेला आहे सब्जेक्ट आणि व्हर्ब अग्रीमेंट मध्ये. तर इट हा शब्द आपल्या सर्वांना माहित आहे डिअर फ्रेंड्स सिंग्युलर आहे, म्हणून या ठिकाणी वॉज बरोबर आहे, म्हणजेच वॉज रेनिंग पास्ट कंटिन्युअस टेन्स. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे या ठिकाणी बघा, आय हॅव नॉट सीन हिम सिन्स. तर मी वारंवार सांगत असं आपले जे डिपार्टमेंटची बॅचची तयारी करतात, डिपार्टमेंटची परीक्षेची जी तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना मी सातत्याने सांगत आहे, त्या विद्यार्थ्यांचं असं मत आहे की आमच्या पेपरमध्ये खूप सोपे प्रश्न विचारले जातात. तर मी तुम्हाला तेच पुन्हा पुन्हा सांगतो डिअर फ्रेंड्स, सोपे जरी असले तरी पण तुमच्याही पेपरमध्ये असे अपवाद नियमावरती तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. आता लक्ष द्या या ठिकाणी हे जे वाक्य आहे, तर या वाक्यामध्ये बघा आपल्याला या ठिकाणी आणखी एक नियम कव्हर करायचा आहे. तर हॅव हॅज प्लस V3 हे वाक्य बरोबर इथपर्यंत दिलंय, पण या ठिकाणी काय केलंय, या ठिकाणी जे फिल इन द ब्लँक आहे, तर या फिल इन द ब्लँक मध्ये योग्य ते वर्बचा फॉर्म निवडायचा आहे. मग या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, नियम लक्षात ठेवायचा आहे, ज्यावेळेस सिन्स असतंय, सिन्सने वाक्य जोडलं जातंय, तर त्यावेळी लक्षात ठेवायचं आहे सिन्सच्या नंतर जे आहे तर सिंपल पास्ट टेन्स वापरतात. काय वापरतात? सिन्सच्या नंतर सिंपल पास्ट टेन्स वापरतात, म्हणजे V2 वापरतात. मग सिन्स आहे हे सिन्सच्या नंतरचं वाक्य आहे, ही हा करता झाला, आणि सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच V2 वापरायचंय, क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचंय. मग कमचं दुसरं रूप काय असते? केम असते. मग या ठिकाणी कम पण पहिलं रूप आहे, गो पण पहिलं रूप आहे, आणि हॅड कम तर हे पास्ट परफेक्ट आहे. तर या ठिकाणी लक्षात काय ठेवायचे, सिन्स प्लस V2 हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा डिअर फ्रेंड्स, सिन्स प्लस V2. आपण जो टेन्स अग्रीमेंट हा जो टॉपिक आहे, तर टेन्स अग्रीमेंट सारखे हे प्रश्न आहेत, तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचे सिन्सच्या नंतर या ठिकाणी V2 असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य विचारलं आपल्याला, पास्ट परफेक्ट टेन्स. मग या ठिकाणी पास्ट परफेक्ट टेन्स, तर पास्ट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय असतं डिअर फ्रेंड्स? पास्ट परफेक्ट टेन्स जो आहे, तर या पास्ट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर असतंय हॅड प्लस V3. काय असतंय? हॅड प्लस V3. मग पास्ट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर झालं हॅड प्लस V3. मग हॅड प्लस V3 कुठं आहे? तर हॅड प्लस V3 हे आहे, हॅड प्लस V3. हे हॅज तर प्रेझेंट परफेक्टचं झालं, हॅज बीन हे प्रेझेंट परफेक्टचं आहे, परंतु या ठिकाणी काय आहे हे डिअर फ्रेंड्स पॅसिव्ह वॉइस मधला आहे. तर लक्षात काय ठेवायचंय, हॅड प्लस V3 हे पास्ट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे, तर याचं उत्तर काय झालं?
हॅड प्लस V3 हे 4 नंबरचा ऑप्शन झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 6 नंबरचा प्रश्न आहे डिअर फ्रेंड्स. या ठिकाणी बघा, तर प्रश्न काय विचारला अगोदर मी नेहमी सांगत असतोय, आपण आपल्याला प्रश्न नेमका काय परीक्षेमध्ये विचारायचा तो पाहणं गरजेचं आहे. डायरेक्ट ऑप्शन कडे बघायचं नाही. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स, लक्ष द्या. प्रोग्रेसिव्ह टेन्स जो आहे तर प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजेच काय, तर प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजेच लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, कंटिन्युअस टेन्स. मग मी ज्यावेळेस टेन्स हा टॉपिक आपल्याला शिकवला आहे, टेन्स या टॉपिक मध्ये मी तुम्हाला जे प्रोग्रेसिव्ह म्हणजे कंटिन्युअस टेन्स आहे तर त्याला आणखी दुसरं काय नाव सांगितलं तर प्रोग्रेसिव्ह. प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजेच कंटिन्युअस टेन्स, कंटिन्युअस टेन्स म्हणजेच प्रोग्रेसिव्ह टेन्स. इंग्लिश मध्ये एखादा टॉपिक आहे तर त्या टॉपिकला जेवढे नाव आहेत तर तेवढे नाव आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं की आता क्वेश्चन टॅगला आपण दुसरं नाव काय सांगितलं तुम्हाला, टेल टॅग आहे. त्याच्यानंतर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे किंवा सिंपल टेन्सला काय म्हणतात, इंडेफिनाइट टेन्स. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला काय म्हणतोय की आता एमपीएससी ची प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे तर ती अशा प्रकारे चेंज झालेली आहे डिअर फ्रेंड्स. मग प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स जे आहे तर प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स स्ट्रक्चर असते एमइज आर प्लस व्हीआयएनजी. काय असते, एमइज आर प्लस व्हीआयएनजी असते. मग या ठिकाणी एमइज आर प्लस व्हीआयएनजीचं वाक्य कोणतं आहे, तर वाक्याचा कर्ता ही आहे म्हणून या ठिकाणी इज वापरायचं आहे. तर या ठिकाणी 3 नंबरचं वाक्य बरोबर आहे. आता मी डायरेक्ट या ठिकाणी ऑप्शन का सांगतोय, कारण प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजेच एमइज आर प्लस व्हीआयएनजी. मग बाकीच्या उगाचच ऑप्शनचा विचार करण्यात काही अर्थ नाही, कारण एमइज आर प्लस व्हीआयएनजी हे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्सचं स्ट्रक्चर आहे म्हणून या ठिकाणी हेच उत्तर येणार ना. हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे, हे पास्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे आणि हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. तर याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह टेन्सचं फक्त कोणतं वाक्य आहे, 3 नंबरचं वाक्य आहे म्हणून 3 नंबर याचं उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स पुढचा प्रश्न आहे, मेक द यूज ऑफ करेक्ट टेन्स. म्हणजे हे जे वाक्य आहे तर या वाक्यामध्ये काय करायचं आहे, वाक्याचा जो म्हणजे करेक्ट टेन्स वापरायचा आहे वाक्याचा विचार करून. आता करेक्ट टेन्स म्हणजेच काय करायचं असते, लक्ष द्या. टेन्स हा जो टॉपिक आहे ते लक्षात ठेवायचं. टेन्सचं वाक्य ओळखायचं आहे कशावरती, वरती. आता या वाक्याला आपल्याला काय करायचं, करेक्ट करायला सांगितलं आहे. मग याच्यामध्ये लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, लास्ट इयर हा शब्द आहे. मग म्हणून मी तुम्हाला टेन्स टॉपिक शिकवत असताना मी सांगितलं होतं की फक्त तुम्ही जर टेन्सचे स्ट्रक्चर पाठ करत असाल तर त्याने आपल्याला आताच्या परीक्षेमध्ये ज्या प्रकारे प्रश्न विचारले जातात त्याचे उत्तर आपण काढू शकत नाही. मग आपल्याला प्रत्येक टेन्स मध्ये कोणता शब्द वापरला जातो आणि कोणता शब्द वापरला जात नाही हे सुद्धा या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. मग लास्ट इयर हा जो शब्द आहे डिअर फ्रेंड्स, लास्ट इयर हा शब्द कोणत्या टेन्स मध्ये आपण वापरू शकतोय, तर लास्ट इयर हा शब्द आपण सिंपल पास्ट टेन्स मध्ये यूज करतो. कशामध्ये, सिंपल पास्ट टेन्स मध्ये. मग सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय असतंय, क्रियापदाचं दुसरं रूप असतंय. या ठिकाणी वाक्य काय दिलंय, द मेहताज, द मेहताज. आता या ठिकाणी लक्ष द्या, हे द मेहताज हे कसं लिहिलेलं आहे. द मेहताज लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स, आपण हे शिकलेलो आहे. या ठिकाणी लक्ष द्या. आता या ठिकाणी जे आहे तर आपण काय शिकलो, आर्टिकल या टॉपिक मध्ये आपण पाहिलं, जर प्लुरल सरनेम असेल, प्लुरल सरनेम असेल आणि प्लुरल सरनेम मधून जर आपल्याला होल फॅमिली दाखवायची असेल, संपूर्ण त्या व्यक्तीचं कुटुंब दाखवायचं असेल, तर प्लुरल सरनेम म्हणजे जे प्लुरल आडनाव आहे तर त्यापूर्वी आपण द आर्टिकल वापरतो. म्हणजे हे अशा प्रकारचं द आर्टिकल या ठिकाणी वापरलेलं आहे हा या नियमावरती. आपला अगोदर झाले क्लिअर, द आर्टिकल संदर्भात. त्याच्यानंतर या ठिकाणी काय आहे, बिल्ड आहे, हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, जे की या ठिकाणी लास्ट इयर हे वाक्य सिंपल पास्ट टेन्स आहे आणि म्हणून या वाक्यामध्ये काय पाहिजे होतं डिअर फ्रेंड्स, क्रियापदाचं दुसरं रूप पाहिजे होतं. तर या ठिकाणी क्रियापदाचं दुसरं रूप आहे का, तर नाही. मग या ठिकाणी हे वाक्य आपल्याला करेक्ट करायला सांगितले. मग बिल्ड या क्रियापदाचं दुसरं रूप काय असतं डिअर फ्रेंड्स, बिल्ड या क्रियापदाचं दुसरं रूप असतंय बिल्ड. काय, बिल्ड असं क्रियापदाचं दुसरं रूप आहे. हे झालं V1 आणि हे झालं V2 आणि याचं V3 सुद्धा तसंच आहे, बिल्ड बिल्ड. ठीक आहे, बिल्ड बिल्ड आणि बिल्ड. मग या ठिकाणी लक्ष द्या, बिल्ड म्हणजे क्रियापदाचं या ठिकाणी काय असायला पाहिजे, दुसरं रूप असायला पाहिजे. मग या 4 वाक्यापैकी कोणत्या कोणत्या वाक्यात दुसरं रूप आहे, इथं पण आहे समजा, हे तर तिसरं पण दुसरं रूप सारखंच आहे. मग याच्यामध्ये हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. मग आता पहिलं वाक्य बरोबर आहे का दुसरं वाक्य बरोबर आहे, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचंय पहिलं वाक्य जे आहे तर पहिलं वाक्य बरोबर आहे, कारण या ठिकाणी काय केलंय, हे वाक्य जे आहे तर हे मेहता यांनी हे घर म्हणजे गेल्या वर्षी हे घर बांधलं.
आता ज्यावेळेस हे वाक्य आपण या ठिकाणी ही करतोय, लक्ष द्या, वॉज वापरतोय, हे वाक्य पॅसिव्ह व्हायचं आहे, तर या वाक्याचा मिनिंग काय होते डिअर फ्रेंड, चुकीचा होतोय. म्हणजे मी द मेहताज वॉज बिल्ट म्हणजे मेहताराच बांधलं गेलं असं त्याचा अर्थ होतोय, जे की मिनिंगफुल होत नाही, वाक्य चुकीचं आहे आणि ते वाक्य पॅसिव्ह व्हायचं आहे. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स, कुठलं वाक्य बरोबर आहे या ठिकाणी, तर हे वाक्य आहे पहिल्या नंबरचं किंवा पहिलं ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, तर लक्ष द्या, अशा प्रकारे आपल्याला सगळा सविस्तर या ठिकाणी विचार करायचा आहे. मग आपण टेन्स टॉपिकचं जे पारंपरिक अभ्यास करतात ना तुम्ही, तर ते थांबवणं गरजेचं आहे. आणि आणखी एक दुसरी गोष्ट मला महत्वाची या ठिकाणी सांगायची डिअर फ्रेंड्स, ती म्हणजे कुठली, की आपण जे फक्त टेन्सचे स्ट्रक्चर V1 V2 असं जे पाठ करतोय, तर ते प्लस आता आपल्याला हे अशा प्रकारे पुढे जाणं गरजेचं आहे. चला ठीक आहे, नववा प्रश्न आहे, डू यू माइंड हिज टू युअर हाऊस. तर आता हा प्रश्न जे आहे, तर हा प्रश्न बऱ्याच वेळेस एमपीएससीने अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी लक्ष द्या, हीच. आता मी ज्यावेळेस पार्ट ऑफ स्पीच हा टॉपिक आपण स्टार्ट केला होता, पार्ट ऑफ स्पीचचं ज्यावेळेस इंट्रोडक्शन घेतलं, या पार्ट ऑफ स्पीच या टॉपिकचं इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला प्रत्येक पार्ट ऑफ स्पीच कशी ओळखायची, नाउन कसं ओळखायचं, ऍडजेक्टिव्ह कसं ओळखायचं, जरी त्या शब्दाचा आपल्याला एखादा शब्द दिला असेल, त्या शब्दाचा अर्थ जरी एखाद्या वेळेस लक्षात येत नसेल, तरी सुद्धा त्या शब्दाच्या प्लेस नुसार आपण नाउन कसं ओळखायचं, ऍडजेक्टिव्ह कसं ओळखायचं, व्हर्ब कसं ओळखायचं, ऍडव्हर्ब कसं ओळखायचं, हे आपण शिकवलेलं आहे. मग या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, हीज हे काय आहे, पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. आणि ऍडजेक्टिव्हचा रूल काय असतोय, ऍडजेक्टिव्हच्या नंतर साधारणतः काय असतंय, ऍडजेक्टिव्हच्या नंतर आपण साधारणतः डिअर फ्रेंड्स नाउन वापरतो. काय वापरतो, नाउन वापरतो. आणि या ठिकाणी मग कम, आता या ठिकाणी तर आपल्याला क्रियापदाचा फॉर्म वापरायचा आहे. काय वापरायचा आहे, क्रियापदाचा फॉर्म. परंतु डिअर फ्रेंड्स, आपण वर्बचे जे टाइप्स पाहिले, त्यामध्ये आपण पाहिलं, लक्ष द्या, फायनाइट वर्ब, नॉन फायनाइट वर्ब. त्या नॉन फायनाइट मध्ये आपण टाइप्स पाहिले, पार्टिसिपल एक असते, जेरंड एक असते आणि त्याच्यानंतर इन्फिनिटिव्ह एक असते. मग जेरंड मध्ये आणि पार्टिसिपल मध्ये पण फरक पाहिला. जेरंड आणि पार्टिसिपल मध्ये काय फरक आहे, तर जेरंड जे असतात तर ते आपण नाउन म्हणून वापरू शकतोय, आणि पार्टिसिपल जे असतात तर ते वर्ब म्हणून पण वापरतात, आणि पार्टिसिपल जे असतात तर ते ऍडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा वापरले जातात. तर हे आता जे मी तुम्हाला सांगितलं वर्ब संदर्भात, जेरंड आणि पार्टिसिपल, हे खूप महत्वाचं आहे. 2018चा जो पेपर झाला, आय थिंक 2018चा ग्रुप सी चा जो पेपर झाला, या पेपरमध्ये डिअर फ्रेंड्स आपल्याला जेरंड या टॉपिक वरती प्रश्न विचारला होता. जेरंड हे वाक्यामध्ये काय म्हणून वापरलं जाऊ शकतंय, जेरंड हे नाउन म्हणून वापरतोय, म्हणजेच जेरंड हे वाक्यामध्ये नाउन ज्या प्रकारचं कार्य करते त्याच प्रकारचं जेरंडचं पण काम आहे. म्हणजे वाक्याचं सब्जेक्ट म्हणून वापरू शकतोय, ऑब्जेक्ट म्हणून वापरू शकतोय, प्रेपोजिशनच्या नंतर म्हणून आपण पण यूज करू शकतोय. अशा प्रकारचे त्या ठिकाणी ऑप्शन दिले होते. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आता आपण याच टॉपिक वरती येऊ, कारण आपण त्या जर टॉपिक वरती जास्त डिस्कशन केलं तर आपलं हे राहून जाईल. तर मग लक्षात आलंय, मग कमिंग हा जो शब्द आहे, मग लक्ष द्या, जेरंड जे असते तर जेरंड जे असते तर जेरंड हे फॉर्म कसं असतं, जेरंड फॉर्म हा क्रियापदाचा फॉर्म म्हणजेच व्हीआयएनजी असते. काय असते, व्हीआयएनजी. आणि जेरंड हे काय म्हणतोय मी, जेरंड हे नाउन म्हणून सुद्धा आपण या ठिकाणी वापरतो. मग म्हणून या ठिकाणी लक्षात काय ठेवायचंय, ऑप्शन कुठलं बरोबर आहे, 3 नंबरचं. आता मी डायरेक्ट तुम्हाला असं म्हणू शकलो असतो, डू यू माइंड हिज कमिंग टू युअर हाऊस. डायरेक्ट कमिंग हे यामध्ये बरोबर वाटतंय वाक्याच्या मिनिंगनुसार, परंतु याला पाठीमागे याच्या जे ग्रामर आहे तर ते पण या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. म्हणून डिअर फ्रेंड्स या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आहे. एवढं आपल्या डीप मध्ये चर्चा करणं गरजेचं आहे डिअर फ्रेंड्स. बघा, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 10 नंबरचा प्रश्न. प्रश्न काय विचारला या ठिकाणी, हे वाक्य दिलेलं आहे, तर या वाक्यामध्ये आपल्याला योग्य ते काय करायचं आहे, योग्य ते क्रियापदाचं जे फॉर्म आहे तर तो फॉर्म वापरायचा आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचे 2 वाक्य आहेत, इथून इथपर्यंत एक वाक्य आहे आणि इथून पुढे एक वाक्य दिलेलं आहे डिअर फ्रेंड्स. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की या दोन्ही वाक्याचा टेन्स, लक्ष द्या, पहिल्या वाक्यामध्ये जो टेन्स असतो तर तोच टेन्स दुसऱ्या वाक्यामध्ये असतो. हे साधा आणि सिंपल टेन्स अग्रीमेंटचं जे आहे ते टेन्स अग्रीमेंट लक्षात ठेवायचंय. म्हणजे लक्ष द्या, आता टेन्स अग्रीमेंट कशा प्रकारे होतं, जर एका वाक्यामध्ये पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा पास्ट टेन्स असतो. पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स अग्रीमेंट कधीच होत नाही. पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स पण अग्रीमेंट होत नाही, पण प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स अग्रीमेंट होतं. हे आपण टेन्स अग्रीमेंट टॉपिक मध्ये पुढे पाहणार आहोत. मात्र या ठिकाणी लक्षात काय ठेवायचंय, जर एका वाक्यामध्ये पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा पास्ट टेन्स असतो, कारण पास्ट टेन्सचं अग्रीमेंट होतं. प्रेझेंट टेन्सचं पण अग्रीमेंट होतं आणि प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स अग्रीमेंट होतं. म्हणून या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, तर बघा आता आपण अशा प्रकारचा ऑप्शनचा विचार करू.
तर या ठिकाणी बघा पहिल्याच वाक्यात विल प्लस V1 आहे, इथं लेफ्ट आहे म्हणजे इथं फ्युचर टेन्स आहे, इथं पास्ट टेन्स आहे. मी आता सांगितलं पास्ट टेन्स आणि पास्ट टेन्सच ऍग्रीमेंट होतं, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स ऍग्रीमेंट होत नाही, पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स सुद्धा ऍग्रीमेंट होत नाही. म्हणून या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, पहिलं वाक्य पहिलं ऑप्शन चुकीचं. त्याच्यानंतर या ठिकाणी 3 नंबरचा ऑप्शन आहे गॉट अप आणि लिव्ह. लिव्ह हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, म्हणजे गॉट अप हे सिंपल पास्ट टेन्स झाला, म्हणजे सिंपल गॉट अप हा पास्ट टेन्स झाला आणि लिव्ह हे प्रेझेंट टेन्स. आता सांगितलं पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स सुद्धा एग्रीमेंट होत नाही, म्हणून या ठिकाणी हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे. आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचं दुसऱ्या वाक्यामध्ये काय आहे, हे गॉट अप हे पण पास्ट टेन्स मध्ये आहे, हे पण पास्ट टेन्स मध्ये आहे, हे पण सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे आणि हे पण सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. आणि चौथ्या ऑप्शन मध्ये गॉट अप हे पास्ट टेन्स मध्ये आहे, मात्र पुढे काय आहे, फ्युचर टेन्स आहे. मग लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, आपले दोन क्रियापद वापरायचे त्या ठिकाणी, इथे एक वापरायचं आहे फिल इन द ब्लँक मध्ये आणि या ठिकाणी एक वापरायचं. हे एक वाक्य आहे आणि हे एक वाक्य आहे. मग पहिल्या वाक्यामध्ये जर पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा पास्ट टेन्स असायला पाहिजे, म्हणून या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, ऑप्शन क्रमांक 2 नंबरचं उत्तर हे बरोबर येतं. हे लक्षात ठेवा डिअर फ्रेंड्स. टेन्स अग्रीमेंट पास्ट, पुन्हा एकदा सांगतो, पास्ट टेन्स अग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबत होत असते, पास्ट टेन्स अग्रीमेंट हे फ्युचर सोबत होत नाही, पास्ट टेन्स अग्रीमेंट हे प्रेझेंट टेन्स सोबत सुद्धा होत नाही. मग आपण आता जेवढे प्रश्न घेतलेले आहेत तर याच्यामध्ये काय करायचं डिअर फ्रेंड्स, हे फक्त काही प्रश्न टेन्स वरती होते, काही प्रश्न हे आता 9 नंबरचा प्रश्न होता तर तो वेगळ्या प्रकारचा विचारला होता. हे अशा वेगळ्या प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जातात, म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचं, सगळ्याच प्रकारे आपण नियम जे आहे ते मी शिकवत असताना जे घेत असतो तर त्याचा उद्देश हाच आहे, प्रश्न कसाही विचारू द्या आपल्या सगळं ते कव्हर झालं पाहिजे, हा उद्देश असतो. चला ठीक आहे, आताच्याच सारखं बघा आणखी त्याच नियमावरती हे पण प्रश्न डिपेंड आहे. या पण ठिकाणी किती वाक्य आहेत, 2 वाक्य आहेत. ओके, तर न्यू पहिल्या वाक्याचा टेन्स कोणता आहे, न्यू हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे, न्यू म्हणजेच क्रियापदाचं या ठिकाणी दुसरं रूप, नो या क्रियापदाचं दुसरं रूप काय आहे, न्यू आहे. मग न्यू सिंपल पास्ट टेन्स, V2 म्हणजेच काय, सिंपल पास्ट टेन्स. मग पहिल्या वाक्यामध्ये पास्ट टेन्स आहे तर दुसऱ्या वाक्यामध्ये पण काय असायला पाहिजे, निश्चितच डिअर फ्रेंड्स पास्ट टेन्स असायला पाहिजे. मग विल नॉट हे पास्ट टेन्स मध्ये येतं का, नाही तर विल नॉट हे फ्युचर मध्ये येतं. डू नॉट हे पास्ट टेन्स मध्ये येते का, नाही तर हे प्रेझेंट टेन्स मध्ये येते. कॅन नॉट हे प्रेझेंट टेन्स मध्ये येते का, पास्ट टेन्स मध्ये येते, कॅन नॉट सुद्धा प्रेझेंट टेन्स मध्येच असते. लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब मध्ये कॅन असेल, शुड असेल, मस्ट असेल आणि मे असेल, हे प्रेझेंट साठी किंवा फ्युचरच्या रेफरन्स यूज करू शकते. फ्युचरच्या रेफरन्सने कसे वापरतात मी तुम्हाला नंतर सांगेल पुढच्या टॉपिक मध्ये. मात्र या ठिकाणी लक्षात काय ठेवायचंय, कॅन, शुड, मस्ट आणि मे हे प्रेझेंट टेन्स दाखवतात किंवा फ्युचर टेन्स दाखवतात, एवढं सिंपल लक्षात ठेवा. आणि कुड असेल, वुड असेल, माइट असेल, यूज टू असेल, हे शब्द पास्ट टेन्स दाखवतात. मग हा कॅनॉट हा शब्द देखील काय आहे, प्रेझेंट टेन्सच आहे. मग हे फ्युचर आहे, हे प्रेझेंट टेन्स आहे, हे प्रेझेंट टेन्स आहे. आणि मी तुम्हाला सिंपल नियम काय सांगितला, या ठिकाणी जे आहे पास्ट टेन्स अग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबत होत असते, म्हणून डिअर फ्रेंड्स या ठिकाणी जे आहे ते कोणतं ऑप्शन बरोबर येणार आहे, निश्चितच 3 नंबरचा ऑप्शन बरोबर येतो, डिड नॉट. तर डिड हे आपण पास्ट टेन्स मध्ये वापरतो. मग आय न्यू शी वॉज व्हेरी बिझी सो आय डिडंट डिस्टर्ब हर. मला माहित होतं ती खूप व्यस्त होती म्हणून मी तिला डिस्टर्ब केलं नाही, अशा प्रकारचं पण याचा अर्थ होतोय, म्हणजे मिनिंग नुसार पण हे बरोबर आहे. पण मी तुम्हाला नेहमी काय सांगत असते, लक्ष द्या, जर तुम्ही जे मी तुम्हाला नियम सांगत असतोय हे जर नियम तुम्ही लक्षात ठेवले, जर मग तुम्हाला वाक्याचा अर्थ जरी नाही समजला तरी सुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकताय. म्हणून मी तुम्हाला हे वारंवार आपण बॅच मध्ये शिकवत असताना सांगत असतो. कारण काही विद्यार्थ्यांचं मनामध्ये खूप इंग्लिश बद्दल भीती असते, काही म्हणण्यापेक्षा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इंग्रजी बद्दलची भीती असते. मग आपल्याला ते वाक्याचा अर्थ समजेल का, जर वाक्याचा अर्थ नाही समजला तर उत्तर काढता येईल का, अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगत असतोय, जर इंग्लिशमध्ये 100% पैकी 80% असे प्रश्न असतात ग्रामरचे, त्याला तुम्हाला अर्थ काढायची गरज नाही. तुमचे नियम जरी कव्हर असते तरी तुम्ही उत्तरापर्यंत 100% पोहोचू शकताय. फक्त एक 10% किंवा 20% प्रश्न असे असतात की त्याला काही वेळेस अर्थाची गरज पडते. ठीक आहे, ज्याला अर्थ समजत असेल अतिशय उत्तम गोष्ट आहे, ज्याला अर्थ समजत नसेल त्यासाठी पण तुम्हाला या ठिकाणी मग काय, आपल्याला त्याला कुठेतरी आपल्याला अर्थ समजत नाही, मग आपल्याला तर मार्क मिळवायचे. मग कसे मिळवायचे, त्यासाठी मी तुम्हाला नियमाच्या आधारे आपण किंवा आपले जे नियम शिकवतोय किंवा ट्रिक सांगतोय त्याच्या आधारे आपण प्रश्न कसे सोडवायचे ते त्या ठिकाणी सांगत असतो. बघा, द लाईट वेंट आउट व्हाईल रीडिंग. आता आपण टेन्स अग्रीमेंट
हा टॉपिक शिकवत असताना मी तुम्हाला शिकवलं आहे की या ठिकाणी बघा व्हाईल जे असते तर व्हाईल सोबत साधारणतः लक्षात ठेवायचंय. जर दोन वाक्य असतील आता या ठिकाणी पण सेम लक्ष द्या. वेंट आउट हे कुठला टेन्स आहे? पास्ट टेन्स आहे. मग पास्ट टेन्स एग्रीमेंट हे कशासोबत होते? पास्ट टेन्स सोबत होतं. पास्ट टेन्स सोबतच होते. मग या ठिकाणी आहे आर. मग आर हे प्रेझेंट टेन्स मध्ये येते, शाल हे प्रेझेंट फ्युचर मध्ये येते. हे दोन ऑप्शन येणार आहेत का? अजिबात नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात काय ठेवायचंय मग पास्ट टेन्स एग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबत एवढ्या जरी नियमाचा तुम्ही विचार केला तरी पण तुमचं उत्तर बरोबर येतं. परंतु आपल्याला या ठिकाणी व्हाईल संदर्भातला आणखी एक जो नियम आहे जो टेन्स एग्रीमेंट टॉपिक शिकवत असताना शिकवला मी तुम्हाला तो नियम या ठिकाणी सांगतो. व्हाईल सोबत साधारणतः लक्षात ठेवायचं आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात. कुठला टेन्स वापरतात? पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच वॉज वेअर प्लस व्हीआयएनजी. आपल्या सर्वांना हे स्ट्रक्चर तर चांगल्या प्रकारे आता माहित झालेलं आहे. वॉज वेअर प्लस व्हीआयएनजी. आता यांनी या ठिकाणी लक्ष द्या टेन्स बरोबर दिला आहे फक्त इथं हेल्पिंग वर्ब कोणतं वापरायचं हा प्रश्न विचारलाय आणि आय सोबत आपण सर्वांना माहित आहे आय सोबत आपण नेहमी काय करतो? वॉज वापरतो. टेन्स या टॉपिक मध्ये काय वापरतो? वॉज वापरतो. आणि आपण मूड या टॉपिक मध्ये असेल किंवा पहिला टॉपिक जो आहे आपला सब्जेक्ट आणि व्हर्ब एग्रीमेंट या टॉपिक मध्ये मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस आपल्याला काल्पनिक बोलायचं असेल जर मी मुख्यमंत्री असतो तर, जर मी राष्ट्रपती असतो तर, अशा प्रकारच्या वेळेस आपल्याला इमॅजिनरी बोलायचं असते त्यावेळी इफ आयच्या नंतर वॉज न वापरता वेअर वापरतात. पण ते कुठं? काल्पनिक बोलत असताना. मात्र इतर ठिकाणी टेन्स मध्ये काय करायचंय? वॉज वापरायचं आहे, वेअर वापरायचं नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी उत्तर कोणतं झालं? एक नंबरचं ऑप्शन. चला आता या ठिकाणी पण आपल्याला काय करायचं आहे डिअर फ्रेंड्स? योग्य ते क्रियापदाचा फॉर्म निवडायचा आहे. सी आहे, विल सी, हॅव सीन आणि सॉ. या वाक्यामध्ये लक्ष द्या. या वाक्यामध्ये शब्द कोणता आहे? येस्टरडे हा शब्द आहे. येस्टरडे हा शब्द कुठल्या टेन्स मध्ये वापरला जात असेल हो? प्रेझेंट टेन्स का पास्ट टेन्स का फ्युचर टेन्स? निश्चितच पास्ट टेन्स. मग पास्ट टेन्स मध्ये हा शब्द वापरला जातोय. सी हे काय? क्रियापदाचं पहिलं रूप आहे म्हणजेच हे V1 आहे. विल से विल सी हे काय? क्रियापदाचं हे फ्युचर टेन्स मध्ये आहे. सी हे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, हे फ्युचर टेन्स मध्ये आहे. मग प्रेझेंट टेन्स येईल का याच्यामध्ये? नाही, कारण येस्टरडे हा शब्द आहे. फ्युचर टेन्स विल प्लस सी येईल का? नाही, तर हे फ्युचर टेन्स आहे. हॅव सीन हे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. तर येस्टरडे हा जो शब्द आहे तर येस्टरडे हा शब्द पास्ट टेन्स मध्ये वापरला जातो. मग एवढ्या फक्त नियमात आपल्याला जर माहित असेल तर आपण याचं उत्तर काय करू शकतो? सहज काढू शकतोय आणि ते म्हणजे स्वा. स्वा हे क्रियापदाचं दुसरं रूप असते आणि हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये असते. आणि साधारणतः आपल्या सर्वांना माहित आहे तर येस्टरडे हा शब्द आपण सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण यूज करतोय. तर म्हणून या ठिकाणी स्वा हे क्रियापदाचं दुसरं रूप या ठिकाणी ऑप्शन चौथं हे बरोबर येत आहे. ठीक आहे. बघा लक्ष द्या. मग आपल्याला ज्यावेळेस टेन्स वरती प्रश्न विचारले जातात त्यावेळेस जर तुम्ही फक्त स्ट्रक्चर पाठ करत असाल तर त्याने उत्तर तुम्हाला काढता येणार आहे का? बिलकुल नाही. मग तुम्हाला यासाठी काय करायचंय? आपल्याला आताच्या पद्धतीने म्हणून मी त्या ठिकाणी काय करत असतोय शिकवत असताना कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, राज्यसेवा असेल या सगळ्यांचा विचार करून आपण काय करत असतो? शिकवत असतो. ठीक आहे. तर डिअर फ्रेंड्स मग येस्टरडे हा शब्द पास्ट टेन्स मध्ये वापरला जातो आणि याच्या आधारे आपण काय करू शकतो? उत्तर काढू शकतो आणि त्याचं उत्तर आहे 4 नंबरचा ऑप्शन बरोबर. चला ठीक आहे. पुढचा आता बघा या ठिकाणी प्रश्न बघू मग आपण. ठीक आहे. इथं पण योग्य ते आपल्याला हेल्पिंग व्हर्ब वापरायला सांगितलं आहे. इथं पण योग्य ते हेल्पिंग व्हर्ब आपल्याला वापरायला सांगितलं आहे डिअर फ्रेंड्स. तर या ठिकाणी लक्ष द्या. सिन्स आहे. मग मी तुम्हाला सांगितलं सिन्स हा शब्द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरतो आणि पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये सुद्धा वापरतो. कुठला? सिन्स हा शब्द. मग रेन हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. वॉज हे पास्ट कंटिन्युअस टेन्स झालं. मग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे हॅज बीन प्लस व्हीआयएनजी. आणि मी तुम्हाला सांगितलं प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स स्ट्रक्चर काय असते? हॅव बीन, हॅज बीन, हॅव बीन, हॅज बीन प्लस व्हीआयएनजी. हे झालंच त्याचं स्ट्रक्चर. हे आपण घेतलंय डिअर फ्रेंड्स. मग हे लक्षात ठेवायचं. म्हणजे याचं उत्तर 3 नंबरचं ऑप्शन बरोबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी. मग याचं उत्तर झालं 3 नंबरचं ऑप्शन. इट हॅज बीन रेनिंग सिन्स अर्ली मॉर्निंग म्हणजे सकाळपासून पाऊस पडत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट
इनकरेक्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स. या वाक्यामध्ये नेमकं वाक्य दिलं आहे तर या वाक्यामधला नेमका इनकरेक्ट पार्ट कोणता आहे, इनकरेक्ट पार्ट यामध्ये कोणता आहे आपल्याला असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा डिअर फ्रेंड्स, इनकरेक्ट पार्ट कोणता आहे. आय नो दॅट शी हॅज बीन स्लेप्ट फॉर 8 hours लास्ट नाईट. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स लास्ट नाईट हा शब्द आहे. तर लास्ट नाईट हा शब्द आल्याच्या नंतर आपण काय करतोय डिअर फ्रेंड्स, लास्ट नाईट म्हटल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी काय करतो, सिंपल पास्ट टेन्स वापरतो. आणि या ठिकाणी काय केलं आहे, हॅज बीन प्लस V3 वापरलेला आहे. आता खरं पाहता या वाक्याचा जर अर्थाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा हे वाक्याचा अर्थ खूप वेगळा होतोय. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची आहे, हे वाक्य आहे लिहिलेलं आहे पॅसिव्ह वॉइस मध्ये. त्यामुळं ही वाक्याचं हे जे आहे तर यामध्ये एरर आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे, तर लास्ट नाईट हा शब्द आपण काय करतोय डिअर फ्रेंड्स, सिंपल पास्ट टेन्स मध्ये वापरतो. कशामध्ये वापरतोय, लास्ट नाईट हा शब्द सिंपल पास्ट टेन्स मध्ये वापरतो. आणि म्हणून या ठिकाणी हॅज बीन च्या ऐवजी फक्त काय पाहिजे होतं, आय नो दॅट शी स्लेप्ट फॉर 8 hours लास्ट नाईट. मला माहित आहे की ती काल रात्री 8 तास झोपली. ठीक आहे, अशा प्रकारचं या ठिकाणी वाक्य असायला पाहिजे. मग या ठिकाणी एरर कशामध्ये आहे, मग हॅज बीन स्लेप्ट मध्ये आहे. या ठिकाणी काय पाहिजे होतं, तर या हॅज बीन स्लेप्टच्या ऐवजी फक्त स्लेप्ट असं पाहिजे होतं. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी डिअर फ्रेंड्स. आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे की या ठिकाणी जर आपण समजा एरर या लास्ट नाईट मध्ये जरी म्हटलं तरी पण या वाक्याचा अर्थ काय होतोय, हे वाक्य पॅसिव्ह वॉइस मध्ये लिहिलेलं आहे आणि या वाक्याचा अर्थ वेगळा होतोय. त्याच्यामुळे एरर हा या ठिकाणीच आहे. त्याच्यानंतर पुढे बघा 16 नंबरचा प्रश्न. इथं सुद्धा आपल्याला प्रश्न असा विचारला की करेक्ट जे व्हर्ब फॉर्म आहे तर व्हर्ब फॉर्म आपल्याला ह्याच्यामध्ये निवडायचा आहे. तर साधारणतः लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, आपण जे थिंक हा जो शब्द आहे तर थिंक हा शब्द आपण साधारणतः हा पण शब्द आपण स्टेटिव्ह व्हर्ब म्हणून जनरली आपण यूज करत असतोय. आणि त्याला आपण काय करतोय, मला असं वाटतंय, मला वाटतं, आपण असं ज्यावेळेस म्हणतो ना तर त्यावेळेस आपण काय करतोय, त्याला आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच यूज करतोय. म्हणून या ठिकाणी काय, आय थिंक दे आर रॉंग, मला वाटते ते चुकीचे आहे. म्हणून या ठिकाणी काय करायचंय, थिंक हा शब्द साधारणतः V1 म्हणूनच वापरला जातो, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरला जातो. हा पण नियम आहे डिअर फ्रेंड्स. यासाठी याचं उत्तर कुठलं झालं, आय थिंक. थिंक असेल, आपण स्टेटिव्ह व्हर्ब जो घेतो ना तर स्टेटिव्ह व्हर्ब मध्ये मी तुम्हाला त्याची लिस्ट दिली, कोणते कोणते शब्द हे स्टेटिव्ह व्हर्ब आहे त्याची आपण लिस्ट दिलेली आहे. चला ठीक आहे, नंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन 17 नंबरचा क्वेश्चन. पुन्हा एकदा मला वाटतं हेच वाक्य मला वाटतं डबल झालं वाटतं डिअर फ्रेंड्स. सीन संदर्भातला आपण नियम घेतला, तर सीन्सचा नियम काय सांगितला डिअर फ्रेंड्स, सीन्स हे जे आहे तर सीन्स हे आपण सीन्सच्या नंतर आपण कोणत्या टेन्सचं वाक्य घेत असोय, सीन्सच्या नंतर आपण हे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य घेत असोय. आणि आपण हा प्रश्न ऑलरेडी घेतलेला आहे. मग सिंपल पास्ट टेन्स मध्ये असे क्रियापदाचं दुसरं रूप, आणि म्हणून या ठिकाणी केम हे ऑप्शन बरोबर येते, कारण केम हे दुसरं रूप आहे. कम हे पहिलं रूप आहे या ऑप्शन पैकी, गो हे पण पहिलं रूप आहे, तर केम हे दुसरं रूप आहे. आणि या ठिकाणी हॅड प्लस V3 हे तर पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. तर सीन्सने ज्यावेळेस दुसरं वाक्य जोडलं जातं त्यावेळेस लक्षात ठेवायचे सीन्स सोबत सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य असते. हा नियम खूप महत्वाचा आहे, हा पण नियम लक्षात ठेवा. चला ठीक आहे, पुढचं वाक्य बघा, 18 नंबरचा प्रश्न आहे. आय रोट टू ओटो फ्रँक. या ठिकाणी काय सांगितलं, हे वाक्य आहे सिंपल पास्ट टेन्सचं. कशाचं वाक्य हे, सिंपल पास्ट टेन्स V2 आहे. याला आपल्याला सांगितलंय प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहा. मग प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायचंय म्हणजे आपल्याला अगोदर या ठिकाणी काय महत्वाचं आहे, याचं स्ट्रक्चर माहित असायला पाहिजे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय असते, हॅव हॅज प्लस V3 असते. काय असते, हॅव हॅज प्लस V3. मग रोट हे राईट या क्रियापदाचं दुसरं रूप आहे, आणि राईट या क्रियापदाचं तिसरं रूप काय असते, रिटर्न. मग आपल्याला क्रियापदाचे फॉर्म पण महत्वाचे आहेत. हे झालं V1, हे झालं V2 आणि हे झालं V3. मग रिटर्न हे काय आहे, क्रियापदाचं तिसरं रूप आहे. म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, ज्या ऑप्शन मध्ये हॅव हॅज प्लस V3 आहे तर हे हॅव हॅज प्लस V3 आपल्याला या ठिकाणी चेक करायचंय. मग हॅव हॅज प्लस V3 कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, तर निश्चितच हॅव हॅज प्लस V3 हे बघा, हॅव प्लस V3 या ठिकाणी डिअर फ्रेंड्स आहे ऑप्शन क्रमांक फर्स्ट बरोबर आहे. यामध्ये एम इज आर प्लस VING आहे, या ठिकाणी हॅव बीन हॅज बीन प्लस VING आहे, या ठिकाणी हॅड प्लस V3. तर हॅड प्लस V3 हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. एम इज आर प्लस VING हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये येते, आणि हॅव बीन हॅज बीन प्लस VING हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये येते.
तर आपल्याला हा जो प्रश्न विचारलाय तर हा प्रश्न विचारलाय डिपार्टमेंट PSI ला 2018 ला. तर मग या प्रश्नाचं उत्तर कोणतं आलं डिअर फ्रेंड्स? या ठिकाणी जे आहे तर ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. चला मग पुढचा प्रश्न घेऊ आपण. मग नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा या ठिकाणी आय डॅश डॅश म्हणजे फिल इन द ब्लँक दिले आहे हिम फॉर अ लॉंग टाइम. तर लक्षात ठेवायचं आहे जे फॉर हा जो शब्द आहे साधारणतः फॉर हा शब्द लक्षात ठेवायचा कधीही आपण काय करतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. आणि फॉर अ लॉंग टाइम, फॉर अ लॉंग टाइम याच्यावरती आपल्याला खूप लक्षात ठेवायचे डिअर फ्रेंड्स प्रश्न विचारले जातात. हाऊ लॉंग आणि ठीक आहे हाऊ लॉंग आणि फॉर अ लॉंग टाइम. तर आता लक्ष द्या या ठिकाणी काय मी त्याला खूप काळापासून त्याला पाहिलेलं आय हॅव सॉरी पाहिलं नाही तर काय नो हा शब्द आहे. तर मी त्याला खूप खूप वेळेपासून किंवा खूप काळापासून मी त्याला ओळखतो. तर अशा प्रकारचं या ठिकाणी काय करायचंय वाक्य जे आहे तर वाक्य आपल्याला असा मिनिंग आला पाहिजे अशा प्रकारचा आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे. आणि इथंही तोच नियम आहे. कुठला? नो हा जो शब्द आहे तर नो हा शब्द देखील काय आहे डिअर फ्रेंड्स? नो हा शब्द देखील स्टेटिव्ह वर्ब आहे. आणि स्टेटिव्ह वर्बचा नियम काय सांगतो? स्टेटिव्ह वर्बला आपण आयएनजी प्रत्यय साधारणतः वापरत नाहीत. आता या ठिकाणी ऑप्शनचा जरी विचार केला तरी आपल्या लक्षात येते हॅवच्या नंतर V3 असते. मग इथं न्यू हे काय आहे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. हे बरोबर आहे का? तर नाही. नोन डायरेक्ट आपण क्रियापदाचं दुसरं रूप सॉरी तिसरं रूप वापरू शकत नाही. त्या ठिकाणी हॅव एस प्लस V3 असायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी हे पण ऑप्शन चुकीचं आहे. आय एम नोईंग हिम तर हे पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स. हे ऑप्शन एम इज आर प्लस VING आणि स्टेटिव्ह वर्ब नो हे स्टेटिव्ह वर्ब आहे. त्याला साधारणतः आपण ING प्रत्यय मध्ये वापरत नाही. आणि हॅव नोन हॅव हे क्रिया हॅव हॅच्या नंतर V3 असते आणि हॅव नोन हे बरोबर आहे. मग या ठिकाणी हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स वाक्य आहे. तर आय हॅव नोन हिम फॉर अ लॉंग टाइम मी त्याला खूप वेळेपासून किंवा खूप काळापासून मी त्याला ओळखतो असं ज्यावेळेस आपल्याला म्हणायचं आहे तर त्यावेळेस आपण म्हणतोय आय हॅव नोन हिम फॉर अ लॉंग टाइम. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा पुढचा प्रश्न पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर काय असते? वॉज वेअर प्लस VING. मग वॉज वेअर प्लस VING ऑप्शन कुठं आहे? पहिलंच ऑप्शन बरोबर आहे वॉज वेअर प्लस VING हे बरोबर आहे. मग हे विल बी प्लस VING म्हणजेच हा झाला फ्युचर कंटिन्युअस टेन्स. हॅड बीन प्लस VING हा झाला पास्ट परफेक्ट टेन्स सॉरी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि इज सिंगिंग हे झालं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणा किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणा. तर या ठिकाणी उत्तर ह्याचं हे बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा द हेडमास्टर डॅश डॅश टू स्पीक टू यू. वॉन्ट हा शब्द देखील लक्षात ठेवायचा आहे. वॉन्ट हा शब्द देखील काय आहे? स्टेटिव्ह वर्ब आहे. लक्ष द्या डिअर फ्रेंड्स स्टेटिव्ह वर्ब खूप महत्वाचे आहेत. मी स्टेटिव्ह वर्ब बद्दल थोडस ठीक आहे या ठिकाणी सांगतो कोणते कोणते शब्द आपण आता या प्रश्नामध्ये पाहिले. नो हा शब्द देखील स्टेटिव्ह वर्ब आहे. वॉन्ट हा शब्द देखील स्टेटिव्ह वर्ब आहे. हॅव हा शब्द देखील स्टेटिव्ह वर्ब आहे. सी हा शब्द देखील स्टेटिव्ह वर्ब आहे. अंडरस्टँड हा शब्द देखील स्टेटिव्ह वर्ब आहे. लाईक हा शब्द स्टेटिव्ह वर्ब आहे. डिसलाईक हा शब्द स्टेटिव्ह वर्ब आहे. लव हा शब्द देखील स्टेटिव्ह वर्ब आहे. हेट हा शब्द देखील स्टेटिव्ह वर्ब आहे. स्टेटिव्ह वर्ब म्हणजे असे शब्द ज्यांना आपण कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरत नाहीत म्हणजे ज्यांना आपण त्यांच्या मूळ अर्थाने वापरत असेल तर त्यांना आपण VING वापरत नाहीत. अशा प्रकारचे जे वर्ब असतात त्यांना स्टेटिव्ह वर्ब म्हणतात. वॉन्टला सुद्धा ING प्रत्यय वापरत नाहीत. नोला सुद्धा ING प्रत्यय वापरत नाहीत. साधारणतः आपण ज्यावेळेस त्यांना आपण स्टेटिव्ह वर्ब म्हणून वापरतोय त्यावेळी. मग या ठिकाणी द हेडमास्टर आहे. मग आपण काय करतोय करता एक वचनी आहे म्हटल्यानंतर आपण इज आणि वॉन्टिंग ING बरोबर आहे असं समजतो. परंतु लक्षात काय ठेवायचंय वॉन्ट हे सुद्धा स्टेटिव्ह वर्ब आहे म्हणून त्याला ING प्रत्यय वापरायचं नाही. ING प्रत्यय वापरायचं नाही. म्हणजे हे पण ऑप्शन कटलं हे पण ऑप्शन कटलं. आणि या ठिकाणी म्हणायचंय काय द हेडमास्टर डॅश डॅश टू स्पीक टू यू म्हणजे हेडमास्टरला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणायचं म्हटल्यानंतर या ठिकाणी काय करायचंय वॉन्ट्स हे ऑप्शन बरोबर येतंय. आणि वाक्याचा करता हा एक वचनी असल्यामुळं क्रियापदाला आपण यस ES IS प्रत्यय वापरतोय म्हणून डिअर फ्रेंड्स या ठिकाणी दुसरं ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पुढचा प्रश्न प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य कोणतं आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जो आहे तर याचं स्ट्रक्चर काय असते? हॅव बीन हॅज बीन प्लस VING. काय असते? हॅव बीन हॅज बीन प्लस VING. मग सचिन इज अ क्रिकेट प्लेयर अँड आता सचिन या वाक्याचा करता कोण आहे? सचिन आहे. मग सचिन हा एक वचनी झाला का अनेक वचनी झाला? एक वचनी झाला. म्हणून या ठिकाणी काय करायचंय हॅव बीन हॅज बीन प्लस VING जे
प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर आहे त्यापैकी हॅज बीन हे एकासाठी वापरतो म्हणजे सिंग्युलर साठी वापरतो आणि हॅव बीन हे प्लुरल साठी वापरतो, म्हणून या ठिकाणी हे येणार नाही, तर याचा ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. ठीक आहे. हॅज हे एकासाठी वापरतो, परंतु परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर काय असते, हॅव बीन, हॅज बीन प्लस व्हीएनजी, म्हणून या ठिकाणी 4 नंबरचा ऑप्शन बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढं आता हे टेन्स अग्रीमेंटचं वाक्य आहे, वेनचं वाक्य आहे. लक्ष द्या, 2 वाक्य दिले आहेत, इथून इथपर्यंत एक वाक्य आहे आणि हे वेनने जोडलेले एक वाक्य आहे. तर आपण टेन्स अग्रीमेंट मध्ये पाहिलं, वेनच्या नंतर सिंपल पास्ट टेन्स असतो आणि दुसऱ्या वाक्यामध्ये जे मेन क्लॉज आहे तर मेन क्लॉज मध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स असतो. वेन सोबत लक्षात ठेवायचे, वेनचे 2 प्रकारचे आपण टेन्स अग्रीमेंटचे स्ट्रक्चर पाहिले. वेन सोबत सिंपल पास्ट टेन्स आणि पुढच्या वाक्यामध्ये म्हणजेच मेन क्लॉज मध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स. वेन सोबत सिंपल पास्ट टेन्स आणि पुढच्या वाक्यामध्ये पास्ट परफेक्ट टेन्स सुद्धा वापरला जातो. परंतु ज्यावेळी जेव्हा एक क्रिया झाली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती म्हणायचे, त्यावेळेस वेन सोबत सिंपल पास्ट टेन्स वापरायचा आणि पुढच्या वाक्यामध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरायचा. म्हणजेच आता या ठिकाणी हे वाक्य काय म्हणायचे, वेन द टेलिफोन बेल रँग, जेव्हा टेलिफोनची बेल वाजली तेव्हा ती आंघोळ करत होती, तेव्हा ती आंघोळ करत होती. अशा प्रकारचं वाक्य आहे, अशा प्रकारचं आपल्याला वाक्य म्हणायचं आहे. मग तेव्हा ती आंघोळ करत होती म्हणजे ती क्रिया चालू होती, अशा प्रकारचं वाक्य आहे. मग क्रिया चालू होती यासाठी आपण वापरतो पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स कशासाठी वापरला जातोय, जी क्रिया चालू होती म्हणायचे त्यासाठी पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतोय. मग वॉज वे प्लस व्हीएनजी, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जे आहे तर हे बरोबर आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा मग डिअर फ्रेंड्स, वॉज वे प्लस व्हीएनजी. वेन सोबत सिंपल पास्ट टेन्स आणि मेन क्लॉज मध्ये काय असतंय, एकतर पास्ट परफेक्ट असतोय किंवा पास्ट परफेक्ट असतो किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्स असतोय. इथं पास्ट परफेक्टचं पण ऑप्शन आहे, परंतु वाक्याचा जर अर्थाचा विचार केला तर वाक्याच्या अर्थानुसार 4 नंबरचा ऑप्शन बरोबर येते. आणि अर्थ काय आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे, ज्यावेळी टेलिफोनची बेल वाजली त्यावेळी ती आंघोळ करत होती म्हणजे ती क्रिया चालू होती, यासाठी वॉज प्लस व्हीएनजी वापरायचा. ठीक आहे. तर लक्षात आले सगळ्यांना. तर आता आणखी याच्यामध्ये पुढचा एक प्रश्न घेऊ. 24 नंबरचा प्रश्न बघा. सिन्स लास्ट मंडे, बघा सिन्स हा शब्द आला की लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, हॅव बीन, हॅज बीन प्लस व्हीएनजी. आता या ठिकाणी व्हीएनजी नाही तर या ठिकाणी फक्त काय, ती आजारी आहे, गेल्या सोमवारपासून ती आजारी आहे असं म्हणायचे. तर त्या ठिकाणी काय लक्षात ठेवायचंय, सिन्स आलं की ॲमिजार कधीच वापरायचं नाही. सिन्सच्या वाक्यामध्ये ॲमिजार प्लस व्हीएनजी पण वापरायचं नाही आणि ॲमिजार पण वापरायचं नाही. समजा मला असं म्हणायचं आहे, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत, हे वाक्य म्हणण्यासाठी मी काय म्हणतोय, नरेंद्र मोदी इज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. इथे मी ॲमिजार वापरलं, परंतु मला हेच वाक्य असं म्हणायचं आहे, नरेंद्र मोदी भारताचे 2014 पासून म्हणजे पंतप्रधान आहेत. तर या वाक्यासाठी आपण ॲमिजार जर वापरलं तर ते वाक्य चुकीचं होतंय. तर यासाठी काय करायचंय, नरेंद्र मोदी हॅज बीन द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया सिन्स 2014 असं म्हणायचं आहे. मग लक्षात काय ठेवायचं, सिन्स आणि फॉर वापरले की त्या ठिकाणी हॅव बीन, हॅज बीन वापरायचं आहे. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स ऑप्शन क्रमांक कुठलं बरोबर येतंय, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक जे आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जे आहे तर हे बरोबर येते. ठीक आहे. तर शी हॅज बीन इल सिन्स लास्ट मंडे. आता याच्यामध्ये हॅज बीन पण आहे आणि हॅड बीन पण आहे, परंतु या ठिकाणी म्हणायचे काय, ती आजारी आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच ऑप्शन या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स, करेक्ट समजायचं आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचं आहे 25. म्हणजे या ठिकाणी लक्ष द्या, म्हणजे मी दोन्ही उत्तर सांगितले असं नाही. या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जरी हॅड बीन हे ऑप्शन बरोबर, या ठिकाणी आपण हॅड बीन सोबत सुद्धा सिन्स वापरतोय, परंतु या ठिकाणी लक्षात काय ठेवायचंय, हॅड बीन सोबत जरी आपण सिन्स वापरत असलो तरी सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड, वाक्यामध्ये जर असे 2 प्रकारचे ऑप्शन दिले तर साधारणतः असे प्रश्न खूप विचारलेले आहेत. तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच ऑप्शन काय करायचं आहे, करेक्ट करायचं आहे. तर नेक्स्ट एक प्रश्न घेऊ आपण या ठिकाणी 25 नंबरचा. तर बघा, द क्रिएटर ऑफ शिनचॅन अ कार्टून शो इन अन ऍक्सिडेंट. मग या ठिकाणी काय करायचं लक्ष द्या, तर या ठिकाणी हॅज बीन मर्डर आपण जर पहिलं ऑप्शन वापरतो तर याचा अर्थ काय होतो, हॅज बीन मर्डर म्हणजेच त्याला मारलं गेलेलं, त्याचा मर्डर केला गेलेला आहे. मग या ठिकाणी फक्त काय म्हणायचं, मेला म्हणजे ऍक्सिडेंट मध्ये मेले म्हणायचे. तर यासाठी काय होईल डिअर फ्रेंड्स, सिंपल पास्ट टेन्स डाईड हे वाक्य आहे, म्हणजे ऍक्सिडेंट मध्ये गेले, ऍक्सिडेंट मध्ये मेले म्हणायचं आहे. तर त्या ठिकाणी काय करायचं, डाईड वापरायचं आहे. जर आपण हॅज बीन वापरलं तर या ठिकाणी टेन्स कुठला येतोय, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, सॉरी प्रेझेंट परफेक्ट टेन्स येतोय आणि हे वाक्य पॅसिव्ह व्हायचं होतंय. टेन्सचा विचार केला तरी पण ऑप्शन चुकीचा आहे.
आणि वाईचा विचार केला तरी पण ऑप्शन चुकीचा आहे. त्याच्यानंतर ऍक्सिडेंट मध्ये रॉब केले गेले म्हणजे त्यांना लुटलं गेलं, चोरलं गेलं, म्हणजे लुटलं गेलं, तर असं होणार आहे का? तर ते पण वाक्य बरोबर होतंय. आणि ऍक्सिडेंट मध्ये फेल झाले, तर या 4 ऑप्शन पैकी मिनिंगफुल कोणता पर्याय येतोय? तर तो आहे डाईड हा पर्याय येतोय. म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स सेकंड नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. तर याचा अर्थ असा होतोय की ते जे कार्टून शो क्रिएटर आहेत, तर ते क्रिएटर एका ऍक्सिडेंट मध्ये मेले. तर अशा प्रकारचा अर्थ घ्यायचा आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. तर डिअर फ्रेंड्स, मग आपण थांबू या ठिकाणी. टेन्स या टॉपिक वरती आणखी डिपार्टमेंट PSI आपल्याला आणखी काही प्रश्न विचारलेले आहेत, तर ते प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. थांबू मग. थँक्यू एव्हरीबॉडी.